रसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 10 बघत होतो आपण। काय सांगायला लागले? द्रव्यगुणपर्यायाची चर्चा चालू आहे, किंवा काय म्हटलं, द्रव्याचं लक्षण सांगितलंय। कशाला म्हणायचं द्रव्य? पद्मभाग काकी। हां, अजून 3 सूत्र सांगा। द्रव्य कशाला म्हणतात? त्याचं सद्रव्य लक्षणम, उत्पादवे द्रव्ययुक्तम सद, काय काय सद्रव्य लक्षणम, हां, उत्पादवे द्रव्यम लक्षणम। ओ, नवीन सूत्र तयार करू नका। उत्पादवे द्रव्ययुक्तम सद, हां, उत्पादवे द्रव्ययुक्तम सद। उमास्वामी येतील, उमास्वामी आचार्य येतील खाली। नवीन रचताय काय म्हणून। पुढं तिसरं, उत्पादवे द्रव्ययुक्तम संस्कृत लिहून ना त्यात, हां, मराठीत करा आणि लिहा। उत्पादवे द्रव्ययुक्तम सद, गुणपर्याय व द्रव्यम आणि सद्रव्य लक्षणम, अशी 3। सत म्हणजे द्रव्य आहे, ह्याच्यासाठी 3 लक्षणं सांगितली, ते या 10व्या गाथेमध्ये सांगतायत। तर आतापर्यंत टीकेत काय सांगितलं की ही 3 लक्षणं परस्पराशी अविनाभावी आहेत। म्हणजे काय? त्याच्याशिवाय ते नाही। जिथं सत आहे तिथं उत्पादवे ध्रुव आहे, जिथं उत्पादवे ध्रुव आहे तिथं गुणपर्याय आहे, असं परस्पराशी त्यांचा अविनाभाव संबंध आहे। जिथं ते परस्पराशिवाय नाहीत असं सांगितलं होतं ना। सत ही, हा, उत्पादवे द्रव्यवत चेत सच्च गुणपर्यायवच्च, जे उत्पादवे द्रव्ययुक्त आहे ते सत आहे, गुणपर्यायवान आहे। परत जे सत आहे ते उत्पादवे द्रव्ययुक्त आहे, गुणपर्यायवान आहे, आणि जे गुणपर्यायवान आहे ते सत आहे आणि उत्पादवे द्रव्ययुक्त आहे। अशी 3 लक्षणांमध्ये ते अक्ष फिरवून दाखवलं, 3 पण आहे म्हणून। तर अमृतचंद्राचार्यांची शेवटचे 1-2-3 लाईन राहिले होते, तेवढे वाचू। सत ही, मिळालं? सत ही नित्य अनित्य स्वभावत्वात, ते अमृतचंद्राचार्यांचं आहे ना पुस्तक। हां, शेवटचे 1-2-3 लाईन, मोठीच्या मोठ्या लाईन आहे, 2च वाक्य आहेत। शेवटचं वाक्य आहे ना, सत ही नित्य अनित्य, वाचा। नित्य अनित्य वत्वात, ध्रुव आहे त्यात, ध्रुवत्वम, उत्पादव्यय उत्पादव्ययात्मकतां च प्रथयति। थांबा, एवढं लवार्थ। सत ही नित्य अनित्य स्वभावत्वात ध्रुवत्वम उत्पादव्ययात्मकतां च प्रथयति। खरोखर सत हे नित्य अनित्य स्वभावी असल्यामुळे ध्रुव आणि उत्पादव्ययात्मकतेला प्रथयति म्हणजे प्राप्त होतोय का? काय अर्थ आहे बघा खाली। सत स्वभावाने नित्य अनित्य स्वरूप असल्याने ध्रुवपणाला आणि उत्पादव्यय स्वरूपतेला प्रगट करतात। प्रथयती म्हणजे प्रगट करतात, घेतलं असेल, बघायला पाहिजे शब्द काय तो। मग तिथं आपण अनुमान वाक्य केलं तर कसं होत आहे? नित्य अनित्य स्वभावत्वात हेतू घ्यायचा, जे पंचमी असती ना त्याला हेतू करायचं असतं। तर सत खरोखर ध्रुव आणि उत्पादव्ययात्मकतेला प्रगट करतं, नित्य अनित्य स्वभाव असल्यामुळे। कसं करायचं? सत हे उत्पादव्ययात्मकतेला, उत्पादव्यय आणि ध्रुवात्मकतेला प्रगट करतं। का? नित्य अनित्य स्वभावत्वात केलं ना, नित्यानित्य स्वभाव असल्यामुळे, ह्याला म्हणायचं हेतू, ह्याला काय म्हणायचं? पक्ष। पक्ष काय आहे? ह्याला काय म्हणायचं?
ह्याला हेतू वाक्य म्हणा. ह्याला काय म्हणायचं? कोण आहे माझ्यासमोर? रुपाली, ह्याला काय म्हणायचं? बोला. प्रतिज्ञा. प्रतिज्ञा वाक्य, बरोबर. मग या प्रतिज्ञामध्ये पक्ष आणि साध्य असतं. मग सत हे पक्ष आहे आणि हे प्रगट करतं उत्पादव्ययात्मकतेला हे साध्य आहे. मग कोणाचा कोणाशी अविनाभाव संबंध असतो? द्रव्याचा गुणाशी. साध्यचा साधनशी. हा, हेतूचा साध्याशी म्हणा, किंवा हेतू म्हणजे साधन. मग साध्य आणि साधन ह्यांचा अविनाभाव संबंध असतो तरच साध्याची सिद्धी होते. म्हणजे काय सांगितलं? साध्याविनाभावित्वेन हेतू असं म्हणलं जातं ना. साध्याच्या अविनाभावी हेतू असतो. त्यामुळं त्या हेतूच्या द्वारेच साध्याची सिद्धी केली जाते. जसं म्हणलं की मी अविनाभावी हेतू काय? मी ज्ञानवाला आहे. जीव असल्यामुळे. आता त्याचं परिणती घ्या पाहिजे तर मी ज्ञान गुणवाला आहे जाणत असल्यामुळे म्हणा, जीव असल्यामुळे म्हणा, असं म्हणजे त्याचा अविनाभाव संबंध असतो हे दाखवायचं. तुमच्या उदाहरणात दाखवा लौकिकातलं. मला तसलं किचनमध्ये वगैरे जायला येत नाही. होय सोनल सांग. म्हणजे हा पदार्थ गोड आहे साखर असल्यामुळे त्याच्यामध्ये. बिना साखरेचं गोडी नसतेच काय. अविनाभाव संबंध आहे असं समजून घ्या. तर म्हणून इथे सांगितलं काय, आता तिन्ही लक्षणांमध्ये दाखवणार आहेत. तर सत खरोखर नित्यानित्य स्वभाव असल्यामुळे ध्रुवत्वाला आणि उत्पादव्ययात्मकतेला प्रगट करतं. पुढं काय? ध्रुवत्वात्मकैः गुणैः उत्पादव्ययात्मकैः पर्यायैः च सह एकत्वं च आख्याति. आणि काय सांगतायत? उत्पादव्यय या द्रव्याच्या लक्षणाच्या द्वारा हेच सांगतात ना? नाही, तसेच ध्रुव स्वरूप गुण आणि उत्पादव्ययात्मक पर्यायासह एकत्व प्रगट करतात. म्हणजे सत हे जे आहे हे नित्य स्वाभाविक आहे. हा, नित्य कोण आहे आणि अनित्य कोण आहे? हा, तर हे नित्य काय आहे? नाही, तर याच्यामध्ये सांगायचं ना तुम्हाला. तर ध्रुव हे नित्य आहे आणि अनित्य काय आहे? तर उत्पादव्यय हे अनित्य आहे. त्यामुळं नित्य वाल द्रव्य आहे म्हणा, सत आहे म्हणा, किंवा उत्पादव्यय ध्रुवात्मक सत आहे म्हणा, दोन्हींचा अर्थ एक. त्यामुळं त्याचा सतशी एकत्व आहे हे सांगितलं. सत स्वभावाने नित्य स्वरूप असल्याने ध्रुवपणाला आणि उत्पादव्यय रूपतेला प्रगट करतात. तसेच ध्रुव स्वरूप गुण आणि उत्पादव्ययात्मक पर्यायासह एकत्व प्रगट करतात. म्हणजे त्या सतचा या दोहोंशी एकत्व आहे. जे जे सत आहे ते उत्पादव्यय द्रव्यात्मक आहे किंवा नित्यात्मक आहे. द्रव्याची चर्चा का शिकायची आपण? फक्त जीव सांगायचं किंवा जीव आपल्याला जे प्रयोजनभूत आहे तेवढं सांगायचं. सगळ्या द्रव्यांचं शिकून काय फायदा आहे? काय करायचं शिकून? प्रवचन सारमध्ये आले ना तिथे जो एकाला जाणत नाही तो अनेकांना जाणत नाही, आणि जो अनेकांना जाणत नाही तो एकाला जाणत नाही. तिथं कथन कसं आलं? जो एकाला जाणतो तो अनेकाला जाणतो, जो अनेकाला जाणतो तो एकाला जाणतो. असं पॉझिटिव्ह आलं ना का निगेटिव्ह आलंय? हा, बरं, काय सांगायचं मग? स्वतःचं लक्षण कळल्याशिवाय वेगळं कसं करणार? बरोबर. समग्र वस्तुव्यवस्थेचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्या द्रव्याचं सुद्धा ज्ञान होत नाही. म्हणजे सांगतायत की, आणि हे सगळं शिकल्यावर तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये एक स्थिरता येते. म्हणजे जसं म्हटलं की कोण्या इष्ट व्यक्तीचा वियोग झाला, मग तिथं आकुलता करत बसलं कोणीतरी. जसं आम्हा सांगतात ना उदाहरण की ती
कोणीतरी मुंबईमध्ये एक वकील होते आणि त्यांची स्त्री, ते दोघंजण राहत होते. तर त्या वकिलाला त्या स्त्रीमध्ये खूप आसक्ती होती आणि काही कारणाने ती स्त्री वारली. आणि काय झालं, त्या वकिलाचं काय बॅलन्स ढळला, मेंटल बॅलन्स ढळला म्हणा. आणि तो इतकं तिच्यामध्ये आसक्ती की दिवस रात्र तिच्याशी बोलायचा. आता ती नाही आहे, फोटो ठेवायचा किंवा ती बाजूला बसली आहे असं समजून, समोर बसली असं समजून तो सगळं रोजच्यासारखं बोलायचा. जेवली का, ते दे मला, हे आणलं का, ते ठेवलं का, असं. आणि मग घरातल्या सगळ्यांना कळालं की आता कशामुळं झालं हे. हां, म्हणजे म्हणायचं आहे की त्या द्रव्याची पर्याय बदलली ना. ते स्त्री होती आणि तिचं उत्पाद वे झाला. उत्पाद कशाचा झाला, उत्तर पर्यायाचा उत्पाद झाला, आत्ताच्या पर्यायाचा वे झाला. आणि त्याच्यामध्ये तिचं द्रव्य कायम आहे. पण मानलं काय, ती नष्ट झालीच नाही आहे. म्हणजे तिचं अजून अस्तित्व आहे असं जे काय मान्यता झाली त्याच्या निमित्तात त्याला ते एकत्व आहे. त्याला पण ध्रुव दिसलं का हो मग. म्हणजे जी व्यक्ती गेली ती अजून इथंच आहे असं म्हणून जर तुम्ही तिच्याशी असं वार्तालाप करताय किंवा तिचं अस्तित्व इथंच आहे असं मानताय तर ध्रुवता मानली का त्यांनी. कल्पना आहे. हां, उलट मिथ्यात्व आहे हे. कारण पर्याय बदलली ह्याचा स्वीकार करावा लागणार आहे. तिचं द्रव्य ध्रुव आहे, पर्याय ध्रुव नाही आहे. पर्यायात ती आत्ता त्यांची स्त्री होती, पण ती जेव्हा निवर्तली, काय म्हणायचं, ती वारली आणि दुसऱ्या पर्यायात जेवून कुठं समजा देव असेल आणि तो इथं बोलत बसलाय तर तिला काय वाटायचं, यायची परत भेटायला. म्हणून असं काय करू नका, कोणाशी एकत्व आपलं असेल तर. म्हणून द्रव्य गुण पर्यायाची चर्चा हे शिकवते आपल्याला. जरी आपल्या आत्ता सानिध्यात सगळे आहेत, जरी ते ध्रुव दिसत आहेत तरी सुद्धा पर्याय ही क्षणिकच आहे. मग आता ती काही त्रिकालवरती क्षणिक असते बरं का. म्हणजे आता काय म्हणायचं, मनुष्य ही पर्याय पण त्रिकालवरती, म्हणजे वर्तमान, भूत आणि भविष्य. जेव्हा जन्मला तेव्हापासून मरेपर्यंत या अपेक्षेने त्रिकाल म्हणायचं. त्रिकाल म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असं नाही. तर याच पर्यायामध्ये तुम्ही जर 100 वर्षाचं आयुष्य असेल तर आता 50व्या वर्षात असाल तर पूर्वीचं भूत झालं, आत्ताचं वर्तमान आणि पुढचं भविष्य. अशी त्रिकालामधली वर्तमान पर्याय ती सुद्धा काही अपेक्षेने ध्रुव आहे, पण नियमाने त्याच्यामध्ये पण उत्पादवे आहेच. काय म्हणताय दीदी, हे जे उदाहरण दिलं ते निश्चयभासी म्हणू शकतो ना. द्रव्यालाच तर फक्त करते, पर्यायाला म्हणजे पर्यायालाच नाही, द्रव्य ते काहीतरी. म्हणजे द्रव्याला जसं ध्रुव मानलं तसंच पर्यायाला सुद्धा ध्रुव मानलं तर तो निश्चयाभासी झाला. जसं आपण काल वाचलं काय, केवल ज्ञान स्वभाव आहे, पर्यायात पण मी आता केवल ज्ञानी आहे म्हणलं तर असा निश्चयाभासी म्हणतो. त्यांनी काय सिद्ध केलं, म्हणजे त्यांचं पण मत तेवढंच कणखर असतं बरं का. असं नाही की उगीच काहीतरी मांडलंय म्हणून. तर त्यांनी काय मांडलं की जसं ध्रुव नित्य आहे किंवा काय केवल ज्ञान हे स्वभाव आहे, शक्ती आहे, तसंच पर्यायात सुद्धा ती शक्ती व्यक्त आहे. फक्त म्हणले काय, त्याच्यावर आवरण आलंय. पर्यायात अभिव्यक्ती आहे आणि त्याच्यावर आवरण आलंय असं त्यांचं म्हणणं आहे निश्चयाभासीचं. तर असं तर होत नाही. मग त्यांना त्यांनी उदाहरण दिलं होतं की जसं सूर्य आहे आणि तो प्रकाशितच आहे, त्याची शक्ती काय नष्ट होत नाही कधीच. रात्र झालं नसतं होती का नाही हो, मग कुठं रात्री असतो प्रकाश. संध्याकाळ झालं कमी होती की शक्ती त्याची. तो त्याच्यामध्ये तेवढाच तेजपुंज आहे. तो फिरला दुसरीकडे गेलाय म्हणून तुम्हाला इथं कमी वाटतंय. पण मग त्यांनी काय सांगितलं, जसं त्या सूर्यावर मेघांचं आवरण आलं तर तो सूर्य काय म्हणायचं, त्याचं तेज झाकलं गेलं. तसं सांगितलं त्यांनी उदाहरण की तसं केवल ज्ञान स्वभाव आहे आणि त्याच्यावर कर्मांचं आवरण आलं म्हणून झाकलं गेलंय. असं नाही आहे, ऐसा नाही आहे असं सांगितलं त्यांनी मोक्ष मार्ग प्रकाशकमध्ये. तर त्यात त्यांनी सिद्ध काय केलं, तो सूर्य तेजपुंज आहे, काय म्हणायचं, पर्यायात पण त्याचं तेज प्रगट होत आहे. वर आवरण आले ते एकदेश घ्यायचं, ते काय दूर झालं तर तिथं ते व्यक्तच आहे. पण असं अभिव्यक्ती नाही आहे केवळ ज्ञानाची आत्ता आपल्या पर्यायामध्ये. मग त्यांनी आपल्यासाठी उदाहरण काय दिलं, जसं अंगारे आहेत आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी झाकलाय, भांडं वगैरे समजा, तर ते अंगारे जसं आतमध्ये तेजपुंज आहेत
पण झाकले गेलेले आहेत पूर्ण. जोपर्यंत ते पूर्ण झाकलेलं नष्ट होणार नाही तोपर्यंत ते व्यक्त होणार नाही. तसं आत्ता केवल ज्ञान स्वभाव आहे पण त्याच्यावर आवरण आहे. म्हणून सांगितलं की मानावं लागणार आहे की शक्ती वेगळी आहे आणि अभिव्यक्ती वेगळी आहे संसार दशामध्ये. ठीक आहे, दुसरीकडे नाही जायचं आहे. म्हणजे निश्चयाभासी काय म्हणतो, द्रव्य जसं ध्रुव आहे, सत आहे, तसंच पर्याय सुद्धा नित्य आहे, सत आहे, असं तर नाही. पुढं काय सांगतायत वाचा. उत्पादवे द्रव्याणि तु नित्य अनित्य स्वरूपम परमार्थम सदा सत सत आवेदयंती. काय सांगायले, परंतु उत्पादवे द्रव्य हे नित्य अनित्य स्वरूप परमार्थाने सत आहे असं आवेदयंती म्हणजे सांगतात. काय म्हणले कीर्तिताई, उत्पादवे द्रव्य या द्रव्याच्या लक्षणाच्या द्वारा नित्य अनित्य स्वरूप परमार्थिक सतचा बोध होतो. काय म्हटलं, आता हे जसं खोलून सांगितलं ना, नित्य आहे ते ध्रुव आहे, अनित्य आहे ते उत्पादवे आहे, पर्याय आहे. मग तसं इथं सांगतायत की उत्पादवे द्रव्य या लक्षणाच्या द्वारे नित्य अनित्य स्वरूप सतचा बोध होतो. म्हणजे सगळं एकत्र करून सांगितलं, नित्य अनित्य हे एकच सत आहे. नित्य अनित्य स्वरूप सतचा बोध होतो उत्पादवे द्रव्यात्मक या लक्षणावरून. तसेच गुणपर्यायांच आत्मलाभ निबंधन भूतान प्रथयंती. आणि गुणपर्यायवान आहे असं लक्षण केलं असताना आपल्या स्वरूप प्राप्तीला ते कारणभूत आहे. म्हणजे आत्मलाभ म्हणजे स्वरूपाच्या प्राप्तीचं निबंधन म्हणजे कारणभूत आहे असं प्रगट केलं जातं. म्हणजे गुणपर्यायवान म्हणा, नाहीतर उत्पादवे द्रव्यात्मक म्हणा, नाहीतर नित्यानित्य स्वरूप म्हणा, नाहीतर सत म्हणा, सगळं ते आपल्या स्वरूपाचा बोध करून देतं. फक्त वेगळ्या वेगळ्या साईडनी फिरवून सांगतायत, कारण अनेक मतवादींची अनेक मतं आहेत, सगळ्यांचं त्याच्याद्वारे खंडन व्हावं. त्याच्यासाठी बडू कोणी काय मानलंय कोणी काय मानलंय, मग ते सगळ्यांचं ह्याच्याद्वारे खंडन होतं. पुढं गुणपर्याया हा तू अन्वय जोरात वाचा. अन्वय व्यतिरेकित्वात द्रव्य उत्पत्ती विनाशान सूचयन्ति नित्य अनित्य स्वभावं परमार्थम सच्च उपलक्ष्यन्ति इति. आता तिने एकत्र घेऊन सांगितलं गुणपर्याय, परंतु गुणपर्याय हे अन्वय व्यतिरेकी असल्यामुळे द्रव्य उत्पत्ती विनाशाला सूचित करतात आणि नित्य अनित्य स्वभाव हे परमार्थाने सत याला उपलक्षित केलं जातं सच्च्याद्वारे. जसं गुण आणि पर्याय हे परस्पराच्या विरुद्ध आहेत. गुण नित्य आहेत तर पर्याय अनित्य आहे. मग त्याच्याद्वारे उत्पादवे द्रव्याला दाखवलं जातं आणि नित्य अनित्य स्वभाव आहे तो सतला दाखवतो असं सांगतायत. काय म्हणताय कीर्तिताई? नित्य अनित्य आहे ते स्वभावाला दाखवतो. आणि गुणपर्यायवान आहे हे अन्वय आणि व्यतिरेकी. म्हणजे काय म्हणायचं, अन्वय म्हणजे काय, कारण म्हणजे काय, अन्वय म्हणजे त्याच्याबरोबर राहणारं सहचर म्हणा असं. अन्वय म्हणजे व्यतिरेक म्हणजे विरुद्ध म्हणा, बदलणारं म्हणा, कायम राहणारं म्हणा. अन्वय म्हणजे द्रव्याच्या तिसऱ्या लक्षणातील गुणपर्याय हे अन्वय आणि व्यतिरेक स्वरूप असल्यामुळे द्रव्याला आणि उत्पादव्ययाला सूचित करतात. तसेच नित्य अनित्य परमार्थ सतला सूचित करतात. 3 पॉईंट्स का सांगितले, एका साईडनी तिघांची सिद्धी करायची आहे. सत आहे ते उत्पादवे द्रव्यात्मक आहे, गुणपर्यायवाला आहे. गुणपर्यायवाला आहे ते सत आहे, उत्पादवे द्रव्यात्मक आहे. जे उत्पादवे द्रव्यात्मक आहे ते सत आहे आणि गुणपर्यायवाला आहे. असं तिन्ही साईडनी सिद्ध करून दाखवलं. प्रत्येक वस्तू नित्य अनित्य स्वभावी सत आहे. नित्यत्व हे द्रव्याचे आणि गुणांचे व्यंजक असून, व्यंजक म्हणजे प्रगट करणारं,
असून अनित्यत्व हे उत्पाद व्ययाचे आणि पर्यायाचे व्यंजक आहे. बरोबर. म्हणजे उत्पाद व्यय हे ध्रुव आहे का पर्याय आहे? पर्याय आहे. आणि ध्रुव हे काय आहे? द्रव्य आहे, नित्य आहे, सत आहे. अनित्यत्व, उत्पाद व्यय, पर्याय तसेच नित्यत्व, द्रव्य आणि गुण यामध्ये परस्पर व्यंजक भाव आहे. कशाला म्हणायचं? व्यंजक भाव म्हणजे काय? यातील एक अन्य दोहोला प्रगट करतात असा व्यंजक भावाचा अर्थ आहे. काय व्यंज म्हणजे? व्यंजक म्हणजे व्यंज म्हणजे प्रगट करण्यायोग्य आणि व्यंजक म्हणजे प्रगट करणारा. घेतलं ना त्यांनी. एक आहे तो 3 लक्षणं घेतली ना जी, सत, उत्पाद व्यय द्रव्यात्मक आणि गुणपर्यायवाद. मग हे जर सत हे व्यंज असेल तर हे दोन्ही व्यंजक. तसंच आता फिरवा. हे जर व्यंज असेल तर हे दोन्ही व्यंजक आणि हे व्यंज असेल तर हे दोन्ही व्यंजक. अशा रीतीने म्हणजे एकमेकाला ते प्रगट करतात, सिद्ध करून दाखवतात हे सांगायचंय. म्हणून व्यंजक भाव त्यांच्यामध्ये आहे, त्याचा सद्भाव आहे. प्रगट करणारा. व्यंजक म्हणजे प्रगट करणारा, क आला की प्रत्यय. आणि व्यंज म्हणजे प्रगट होण्यायोग्य. जसं म्हणलं, कोण कोणाला प्रगट करतं? द्रव्य पर्यायाला प्रगट करतं. पर्याय द्रव्याला प्रकट नाही. उदाहरण लौकिकातलं घेऊ आपण, दोन्हीकडनं ते लागणार. कोण कोणाला प्रकट करत असं इथं घेतलं का ह्यांनी उदाहरण? दीदी ते पुन्हा सांगा ना. व्यंज आणि व्यंजक प्रकट करणारे. व्यंज म्हणजे प्रकट करण्यायोग्य. जसं भोग्य म्हणतो ना शब्द आपण, भोगण्यायोग्य, तसं व्यंज म्हणजे व्यंज प्रगट करण्यायोग्य आणि व्यंजक म्हणजे प्रगट करणारा. जसं माझं ज्ञान आहे ते व्यंजक आहे आणि जे काही पदार्थ आहेत त्याच्याद्वारे प्रकाशित केले जाणारे ते व्यंज आहेत. काय ज्ञान व्यंजक, प्रकाश किंवा लाईट आहे ते व्यंजक आणि त्याच्याद्वारे जी गोष्ट प्रकाशित केली जाते ती व्यंज. प्रगट करण्यायोग्य म्हणायचं त्याला. व्यंजक भाव अशा रीतीने ह्याच्यामध्ये पण सांगितलं. जे सत आहे ते अन्य 2 लक्षणांनी सहित आहे आणि जे अन्य 2 लक्षणांनी सहित आहे ते सत आहे. बोला. आत्मा आणि ज्ञान असं म्हणू शकतो का? व्यंजक आत्मा, व्यंजक ज्ञान. पर्याय घ्यावी लागेल. पर्याय घ्यावी लागेल ना. म्हणजे पर्यायामध्ये पर्याय प्रगट करते असं म्हणावं लागेल. कारण पर्यायाशिवाय द्रव्याची ओळख नाही आहे. जीव कसा आहे हो? दिसतोय का? मग कशावरनं जीव आहे तुम्ही? आम्ही म्हणतो डेड बॉडी आहे तुम्ही, तर जाणण्याची शक्ती. हां, म्हणजे काहीतरी तिथं प्रगट दिसतंय ना तुम्हाला. म्हणजे पर्याय आहे ती प्रगट करते द्रव्याला, असं घ्यायचं. काय म्हणलं? पर्याय द्रव्याला प्रगट करते आणि एका अपेक्षेने सांगणार द्रव्य पर्यायाला प्रगट करतं. उत्पन्न होतं ह्या अपेक्षेने. हां, कारण पर्याय त्याच्या आधाराशिवाय राहणारच नाही. ठीक आहे. ज्ञान आणि ज्ञेय असू शकतो असं म्हणा. जसं आता बॅटरी आणि प्रकाश आणि ते जो काय पदार्थ प्रगट झाला तो घेतला ना, तसंच ज्ञान व्यंजक झाला आणि त्याच्याद्वारे जी गोष्ट प्रगट केली जाते ती व्यंज म्हणा. द्रव्य है 7 में. हे एक वाचलं होतं का मागच्या वेळी आपण? जे सत हे विशेषण लावलं ना, तर ते कशाला लावलं? सद्द्रव्य, सद्गुण, सत्पर्याय म्हणायचं का द्रव्य सत, गुण सत, पर्याय सत म्हणायचं? ह्याच्यातलं एक चुकीचं, एक बरोबर आहे. दोन्हीचा अर्थ एक होत नाही. काय म्हणले? द्रव्य सत, गुण सत, पर्याय सत का सद्द्रव्य, सद्गुण, सत्पर्याय?
काय फरक आहे आणि काय बरोबर आहे? सद्द्रव्य बरोबर आहे. का? सद्द्रव्य बरोबर आहे. का बरं? हेतू? ते द्रव्य सत म्हटल्यावर सत हे एक गुण घेतला जातो आणि सद्द्रव्य म्हटल्यावर अखंड सांगते येईना मला आता. गोळी मारली का? नाही, आपलं झालंय ना म्हणून सांगितलं. होय, बर बर. मग तयार व्हायला पाहिजे, झालं तर चुकायचं नाही. काय सांगायचं? सत हे अखंड पिंड आहे. मग सद्द्रव्य, सद्गुण, सत्पर्याय म्हणत असताना त्याच्यामध्ये हे एकच आहे आणि त्याचे हे 3 रूप आहेत म्हणा किंवा 3 अंश आहेत म्हणा. पण जर द्रव्य सत म्हणला, गुण सत म्हणला तर वैशेषिक मतामध्ये प्रवेश होतो. का? कारण भिन्न प्रदेशी मानलं ना. जसं की द्रव्य हे भिन्न आहे, गुण हे भिन्न आहे, पर्याय हे भिन्न सत आहे असं म्हणलं जाईल. म्हणून तसं तर नाही. ह्याच्यासाठी सिद्ध केलं, जर असं स्वतंत्र सत म्हणलं तर ते वैशेषिक मतवादी असं मानतात. काय? 3 अस्तित्व भिन्न भिन्न आहे. प्रदेशाच्या अपेक्षेने पण ते वेगवेगळे आहेत. द्रव्याचे प्रदेश वेगळे, गुणाचे प्रदेश वेगळे, पर्यायाचे प्रदेश वेगळे, आणि मग काहीतरी येऊन ते जोडलं जातं असं घेतलं. आपण हे मानलेलं बरोबर आहे. म्हणूनच हे सूत्र केलं असं, सत द्रव्य लक्षणम असं केलं. द्रव्य सत लक्षणम असं सूत्र नाही केलं. सत शब्द पुढे आला हा, असं बदलतो. म्हणजे काय म्हणायचं? द्रव्य हे एक पदार्थ आहे, गुण हे एक पदार्थ आहे असं त्यांना म्हणायचंय. आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहू शकतात परस्परांना सोडून, आणि मग त्यांचं एकत्र येऊन काय होतं? द्रव्य होतं असं त्याला म्हणायचंय. पण ते तसं सिद्ध होत नाही, हे इथं खुलासा केलं. मी वाचते परत एकदा. अज्ञानवश छलवश कहो शब्द का परिवर्तन बन गया कि बात तो ये है सद्द्रव्य है, सद्गुण है, सत्पर्याय है. अब पहले कहे गए सत शब्द को बाद में रखना. द्रव्य सत है, गुण सत है, पर्याय सत है. कितनी बड़ी विडंबना, कितना अंतर आया. जैन शासन के पूरा विरुद्ध हो गया ऐसा मीमांसकों ने कहा है. क्या? द्रव्य सत है, गुण सत है, कर्म सत है. हाँ, बात ठीक समझना चाहिए. वस्तु गुण पर्याय में है. कुछ लोग वस्तु को नित्य ही मानते हैं, कुछ लोग वस्तु को अनित्य ही मानते हैं, कुछ लोग अनित्य नित्य दोनों मानते हैं पर निरपेक्ष रूप से मानते हैं. द्रव्य आणि पर्याय मानली पण परस्पर सर्वथा निरपेक्ष मानली असं तर नाही. निरपेक्ष म्हणजे त्यांचे प्रदेश भिन्न असताना त्यांचा काय एकमेकांशी संबंधच नाही आहे असं मानलं, असं तर नाही आहे. द्रव्य आणि गुण तर एकाच प्रदेशामध्ये आहे, दोघांचा परस्पराशी अविनाभाव संबंध आहे, पण त्यांनी परस्पर निरपेक्ष मानले म्हणून चुकलं. जैसे कारण परमाणु नित्य है, कार्य परमाणु अनित्य है, तो ऐसे इन एकांतों का निराकरण पर द्रव्य के इन लक्षणों से हो जाता है. जे काय अन्य मतवादी आहेत त्यांनी जे काय मांडलं ते सगळं या सिद्धांत वाक्यांच्या द्वारे निराकृत केलं जातं. काय म्हणताय शिल्पाबेन? चुकून लावलाय काय माईक? चुका कधीतरी चुका की म्हणजे बोलताल मायाशी. द्रव्य के ही सत होने और गुण पर्याय के सत न होने का कारण द्रव्य है, साथ में यह भी जाने, जरा विस्तार बना लीजिए. जो वस्तु होती है उसमें 6 बातें पाई जाती है. कुठले 6? सामान्य गुण, अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, बोला, अगुरु लघुत्व. तर हे 6 गुण प्रत्येक द्रव्यामध्ये आहेत. ये 6 गुण, जहाँ ये 6 गुण नहीं वह पदार्थ ही नहीं. बरोबर आहे. जिथं हे 6 आहेत तिथं तोच द्रव्य आहे, तेच पदार्थ आहे. जिथं नाही आहे तिथं ह्यालाच म्हणला अविनाभाव. जो भी चीज है वह इन 6 साधारण गुणों से युक्त है. अस्तित्व सांगितलं ना, हे 6 गुणांनी बनलेलं द्रव्य आहे. म्हणजे काय सांगितलं? अस्तित्वाची गोष्ट केली. दुसरी बात क्या है? वस्तुत्व. जो भी द्रव्य है वह असाधारण गुण वाला है.
असाधारण गुण म्हणजे त्याचे विशेष विशेष गुण जो उसी वस्तु में पाए जाता हो. हा म्हणजे काय म्हणायचं की जीव का ज्ञान गुण अर्थत्व आकाश का अवगान है. वस्तुत्वाचं लक्षण काय अर्थक्रियाकारित्व म्हणजे प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या विशिष्ट गुणांच्या द्वारे परिणमन करतं. जो किसी खास द्रव्य में ही गुण हो अन्य द्रव्य में न हो जैसे चैतन्य जीव में ही है पुद्गल आदिक में नहीं है मूर्तत्व पुद्गल में ही है अन्य में नहीं है तो जो भी है उसमें असाधारण गुण अवश्य होता है. हे दुसरी सांगितलं बात म्हणजे वस्तुत्व गुण. तिसरं काय हो द्रव्यत्व गुण. कशाला म्हणायचं कीर्तिताई द्रवती इति द्रव्य जिसका हमेशा परिणमन होता रहता है. लावायचं कायम राहून जे परिणमन करतं हे द्रव्यत्व गुणाचं कार्य. म्हणजे ह्याच्यामध्ये केलेलं आहे ना प्रवेशिकेमध्ये व्याख्या त्यांनी तर ती अशी लावायची आहे. जो भी पदार्थ है वह उत्पाद व द्रव्यात्मक होता है यानी क्षण क्षण नई नई अवस्थाएं बनाए पुरानी अवस्थाएं विलीन करे और स्वयं मूल तत्व को सदा शाश्वत रखे. म्हणजे कायम राहतं एक अंश आणि मग इकडं पर्यायाचं परिणमन चालू राहतं हे सांगायचं आहे. म्हणून कायम राहून परिणमन करणं हे द्रव्यत्व गुणाचं कार्य. म्हणजे तुम्ही कुठल्याही अवस्थेत जावा तुमचा नाश होणार नाही. द्रव्य तर कॉन्स्टंट राहणार आहे पण परिणमन चालू आहे. म्हणून तर पूर्व पर्याय देव पर्याय असेल तर नष्ट झाली आता मनुष्य झालंय पुढच्या पर्यायात पुढे जाणार हो पुढे जाणार. घाबरा घाबरून तरी धर्माला लागा तर सगळ्या दुर्गतीचा नाश होईल नाहीतर नियमाने पुढे आहेच. कोण अष्टम काळाचा राक्षस. म्हणजे किती फास्ट चाललंय माहित आहे का परिणमन हे. अजून ऍक्च्युली किती 18,000 वर्ष जायची आहेत 17,500 म्हणा जाऊ देत एवढी वर्ष आहेत तरी सुद्धा इतक्या फास्ट चाललंय ना धर्माचा ऱ्हास. दिसतंय का तुम्हाला का मलाच दिसायला लागले दिसतंय ना. मग किती करतोय नुसतं बघून काय उपयोग. म्हणजे आपण आपल्यामध्ये जितकं टिकवणार आहे ना तेवढं ते पुढे फॉरवर्ड होणार आहे. आपणच काय करतोय आपल्यातून नष्ट करतोय आपल्यात कमी करतोय. काल परवा तेच घेतलं सकाळच्या प्रवचन मध्ये काय सांगितलं त्यांनी म्हणले सगळी सेकंड इनिंग्स दिसती प्रवचनला मंदिरात. तुमचे यंगस्टर्स कुठे आहेत? कोणाला मंदिरात गेला का म्हणून विचारलं तर ते म्हणते सॅटर्डे संडे जायचं असतं मंदिरात. कसं झालं परिभाषा सुट्टीच्या दिवशी उगीच आपला विरंगुळा म्हणून आवश्यक नाही राहिलं ना ते कार्य. असं म्हणजे किती भयंकर परिस्थिती आहे ह्याच्यासाठी सांगितलं. ठीक आहे चला चौथं कुठलं म्हणलं गुण अगुरुलघुत्व. आता ह्यानी काय घेतलंय चौथं प्रदेशवत्व घेतलंय. प्रदेशवत्व गुणाचं कार्य काय जो पदार्थ उसका आकार अवश्य होता है जो पदार्थ है उसका आकार अवश्य होता है चाहे एक प्रदेश रूप हो चाहे बहुप्रदेश रूप हो त्याला म्हणलं प्रदेशवत्व गुणाचं कार्य. पाचवी बात जो भी चीज है वह उसके अलावा अन्य सबसे भिन्न प्रदेश रखेगी. म्हणजे कुठला गुण आहे जो भी कुछ हो एक जीव है जो भी है वह अन्य सबसे भिन्न प्रदेश वाला होगा. आप जीव है सब अन्य जीवों से अपने प्रदेश आपके प्रदेश भिन्न है उद्गल आदि से भिन्न है. इसे कहते हैं स्वक्षेत्र. प्रदेशवत्व गुणाचंच कार्य आपण हे दाखवलं ना आकार. मग हे अगुरु लघुत्व म्हणा. काय घेतलंय त्यांनी पुढे घेतलं का आपले प्रदेश दुसऱ्यात जात नाहीत मग हेच घेतलं ना अगुरु लघुत्व. एक गुण दूसरे रूप नहीं होता एक द्रव्य दूसरे द्रव्य रूप नहीं होता. तेच की जो कुछ भी जीव है जो है वह अन्य सबसे भिन्न प्रदेश वाला है. म्हणजे एक आहे ते दुसऱ्याच्या मध्ये घुसत नाही जात नाही त्या रूप होत नाही म्हणजे अगुरु लघुत्व.
आप जीव है, अन्य सबसे भिन्न है, इसे कहते हैं प्रविभक्त प्रदेश। ऐसी ये बातें गुणों में तो घटित नहीं होती, क्योंकि गुण पदार्थ नहीं है। गुण तो पदार्थ का व्यवहारने से समझा गया अंश है। आणि शेवटचं त्यांनी घेतलं नाही दिसते, प्रमेयत्व म्हणजे जाणले जाणेपणा ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणलं प्रमेयत्व गुण। ह्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर जीवाचं पण माझ्यामध्ये पण प्रमेयत्व गुण आहे हे सांगितलं। कशामध्ये? प्रवचनसारच्या 36 नंबरच्या गाथेमध्ये सांगितलं काय? जाणले जाणेपणा कॉन्स्टंट आहे, माझ्यामध्ये आहे तो। त्यामुळं याच्याद्वारे कशाची सिद्धी होते? कुठलंही द्रव्य असू देत, भलेही त्याला कोणी जाणत नाहीये तरी सुद्धा त्याच्यामध्ये जाणले जाणेपणा आहे। काय म्हणले कीर्तिताई? मग ह्याच्याद्वारे सिद्धी होती केवल ज्ञानाची, सर्वज्ञांची, कारण ते प्रत्येक द्रव्याला जाणतात। मग ते कोणाच्या ज्ञानाचा विषय होऊ दे नाही तर नाही होऊ दे। जसं समजा आता आपलं हे गाव आहे, ह्याच्या बाहेर पडलेली कुठली एखादी वस्तू असेल जे कोणाच्या नजरेत येत नाही आहे, कोण त्याला विषय करत नाही आहे, पण त्याच्यात पण प्रमेयत्व गुण आहे। मग ती वस्तू भगवंतांच्या ज्ञानामध्ये नित्य झळकती आहे, त्याचे त्रिकाल पर्याय झळकत आहेत। त्यामुळं प्रमेयत्व गुण हे सिद्ध करतं की कोणी ना कोणी त्याला त्रिकाली जाणणारा आहे। म्हणून त्याच्यामध्ये जो त्याचं उपादान असं की ते जाणलं जातं। आणि बहिरंगामध्ये सगळ्या द्रव्यात आहे, सगळ्या द्रव्यात प्रमेयत्व गुण आहे, सामान्य गुण आहे म्हणजे साही द्रव्यामध्ये आहे। म्हणून सांगतात की माझ्यात पण आहे, जाणले जाणेपणा हा धर्म माझ्यात पण आहे, तर जाणा ना तुम्ही काय करताय? म्हणून मला अनुभूती होत नाही म्हणताय। मग अनुभव करायचा तर जाणू शकता, माझ्यामध्येच आहे ते द्रव्य, तो विषय, तर त्या शक्तीने जाणा ना। तुम्ही बाहेरच्या विषयाला जाणताय, त्या साधनाला बाहेर घालवताय, तर त्यामुळं मला माझा विषय मिळत नाही आहे। म्हणून ज्याला अनुभव करायचा त्यांनी स्वतःच्या आत्म्याला विषय करा, जाणा, ती वस्तू जाणीवेत येणारच, कारण त्याच्यामध्ये पण जाणले जाणेपणा आहे। जाणण्याची आणि जाणले जाणे दोन्ही शक्ती माझ्यामध्ये आहे। तत्काली गेव सौवेतेस का? हां, 36 नंबरची आहे, तत्काली गेव नाही आहे। तम्हाणाणं जीवो नेयम दवम तिहा समखादम। त्याच्यात टीकेमध्ये त्यांनी घेतलंय थोडंसं विस्तार, वाचून बघा कळेल। ज्ञान गुण हो, दर्शन गुण हो, कोई गुण हो, क्या उन गुणों में असाधारण गुण रहते हैं? वे स्वयं ही गुण है। म्हणून काय म्हणायचं? गुण में गुण नहीं रहते। सांगा कुठली गाथा, कुठलं सूत्र? गुण में गुण नहीं रहते। द्रव्यात गुण असतात पण गुणात गुण नसतात। सूत्र आहे ना तत्वार सूत्राचं, द्रव्याश्रया निर्गुणा गुणाहा, म्हणजे द्रव्याच्या आश्रयाने गुण राहतात पण गुणांच्या आश्रयाने गुण नसतात। गुणों का कोई आकार होता है क्या? या गुण पर्याय से और द्रव्य से भिन्न प्रदेश रखता है क्या? नाही, गुण पर्यायाचे आणि द्रव्याचे प्रदेश भिन्न नसतात। एक यह भ्रम बन गया कि द्रव्य सत है, गुण सत है, पर्याय सत है, तो पर्याय के प्रदेश जुदे होने चाहिए, द्रव्य के गुण जुदे हो, पर ऐसा तो नहीं है। म्हणजे प्रदेश भिन्न मानलं तर द्रव्य एका साईडला आहे आणि गुण पर्याय दुसऱ्या साईडला आहेत असं म्हणावं लागेल, असं तर नाही। फिर ये सब स्वतंत्र सत कैसे हो सकते हैं? स्वतंत्र सत तो द्रव्य द्रव्य ही है और वह द्रव्य गुण पर्यायात्मक है। काय कळलं? द्रव्य आहे ते स्वतंत्र आहे आणि हे द्रव्य गुण पर्यायांनी बनलेलं आहे, गुण आणि पर्यायांनी। असं नाही आहे की हे द्रव्य हे गुण आहे हे पर्याय, असं नाही। प्रत्येक द्रव्य गुण पर्यायात्मकच आहे। त्यामुळे जिथं द्रव्य आहे तिथं गुण पर्याय हे त्याच प्रदेशात आहेत। जर भिन्न भिन्न म्हटला तर ते द्रव्यच भिन्न भिन्न आहे, गुण पर्याय असं काही भिन्न अस्तित्व धारण करत नाहीत। स्वतंत्र सत तो द्रव्य द्रव्य ही है, वह द्रव्य गुण पर्यायात्मक है, उत्पाद वे द्रव्यात्मक है। ऐसे इन 3 लक्षणों से द्रव्य की पहचान होती है। इनमें से एक भी लक्षण कहो तो वही अन्य 2 लक्षणों की सूचना दे सकता है। ये परस्पर विरुद्ध लक्षण नहीं है, एक दूसरे के पूरक है। असं नाही आहे की गुणपर्यायवान म्हणताना सतचा नाश होतो किंवा उत्पाद वे द्रव्यात्मक म्हणताना गुणपर्यायाचा नाश होतो, असं नाही आहे। दोघं पण प्रत्येकजण एकमेकांना प्रगटच करतात, म्हणूनच त्यांच्यामध्ये व्यंजक भाव आहे।
ऐसे द्रव्य के लक्षण के परिचय में यह स्पष्ट हो जाता कि प्रत्येक द्रव्य जो कि अपनी गुण पर्याय में ही है वह प्रत्येक द्रव्य मेरे से अत्यंत भिन्न है. काय समजून फायदा? हा माझा द्रव्य आहे, या द्रव्यामध्ये माझे माझे गुणपर्याय आहेत, अन्य द्रव्यांचे गुणपर्याय माझ्यामध्ये नाहीत, त्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही, ते माझ्यापासून अत्यंत भिन्न आहेत. कुछ उपग्रह नहीं है. सिद्ध भगवंत, अरिहंत भगवंत किनका नाम है? आत्मा सबसे निराला है. ऐसा निराला हो जाना कर्म, शरीर, विकार सबसे ही भगवंतपना है. सगळ्यापासून भिन्न होऊन जाणं, अपने ही द्रव्य क्षेत्र काल भाव में निरंतर लीन हो जाने का ही नाम भगवान है. छान सांगितलं. काय? स्वतःमध्ये लीन होण्याचं नाम. निरंतर लीन हो जाना, अपने द्रव्य क्षेत्र काल भाव में निरंतर लीन हो जाने का नाम तो भगवान है. लिहा. छान आहे वाक्य. सांगा जय श्रीमानना. वह मेरे स्वरूप में है, उसकी जानकारी अपने द्रव्य क्षेत्र काल भाव में निरंतर लीन हो जाने का नाम ही भगवान है. वह मेरे स्वरूप में है, उसकी जानकारी नहीं है, तब तक अज्ञान है, मोह है, पर को यह जीव अपनाता है, यूं दुखी होता है. तो पदार्थ के स्वरूप का परिचय करना यह एक समस्त धर्म पालन का एक मूल सोपान है. म्हणून सांगतायत काय? पदार्थाचं स्वरूप का जाणून घ्यायचं? कारण तेच धर्माचं पहिलं पाऊल आहे. मग अशी विचारलं ना, हे सगळं का समजून घ्यायचं? त्याच्याशिवाय धर्मामध्ये प्रवेश होत नाही. वस्तूचा स्वभाव समजून घेणं हेच तर धर्माचं मूळ आहे, पहली सीढ़ी है. इसलिए यहाँ पर इसका वर्णन सविस्तार किया है. म्हणून समजून काय फायदा? तर मी सुद्धा या सगळ्या गुणपर्यायांनी सहित आहे, पण मला त्या पर्यायांमध्ये अडकण्याची सवय आहे, मोही बनण्याची सवय आहे. त्यामुळे त्या पर्यायात मी आसक्त होतो, ती माझी म्हणजे मीच ते असं मानतो आणि मग द्रव्य स्वभावाला विसरतो. म्हणून स्वभावाला विषय करा तर पर्यायात सुद्धा आपल्याला त्याची अभिव्यक्ती होण्यास वेळ लागणार नाही. हो. जाणा ध्रुव स्वभाव गुणपर्यायांनी युक्त सत्स्वरूप आहे, अखंड पिंड स्वरूप आहे. जाणा हा मी नित्य अनित्यात्मक ध्रुव आहे. पर्याय मात्र माझे अस्तित्व नाहीच. सत्स्वरूपाला जाणा. अनादि अनंत हा मी आहेच. अस्तित्व गुणसंपन्नोऽहम् नित्यस्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.